तर बघा मित्रांनो, एका लाईनीत एकदम काम चालू आहे. एका लाईनीत घडत दिसू राहिले बघा. कामाची क्वालिटी आणि क्वांटिटी मेन म्हणजे तुम्हाला व्हिडिओमध्ये लाईव्ह दिसू राहिलं बघा मित्रांनो. गाड्याची साईज आणि ते प्रत्येक काम करते असं नाही का कोणी एकच काम करतात, सगळं काम करतात मित्रांनो. हे बघा मित्रांनो, किती फरक आहे कामाचा, क्वालिटीचा. आणि हे जे आहे हे टोळी प्रमुख आहे. आणि यांचा नंबर आणि नाव मी तुम्हाला व्हिडिओमध्ये ॲड करीन डिस्क्रिप्शनमध्ये. आणि थंबनेलवर त्यांचं नाव आणि नंबर राहील. तर जर कोणाला काही म्हणजे हिशोबात कामं करून भेटेल त्यांच्याकडे रिजनेबल रेटमध्ये. आणि कामाची क्वालिटी म्हणल्यावर लाईव्ह तुम्हाला दिसूच राहील. क्वालिटीच्या बाबतीत नाद नाही करायचं भाऊ, एक नंबर क्वालिटी आहे. त्यांचं काम एकदम सुटसुटीत आहे. जास्त घाईचं काम करीत नाही ते, एकदम दमानी होतं, सायलेंट काम होतं, पण मग व्यवस्थित काम होतं. जे शेतकऱ्याचा प्रॉब्लेम का चांगलं काम झालं पाहिजे, तर ती यांच्यापासूनच क्वालिटी भेटते. एकदम दमाने काम आहे. आणि कामाची क्वालिटी बघा मित्रांनो, असं नाही का तुमच्या संग खोटं बोल राहिलो. हे बघा कामाची क्वालिटी एकसारखं काम चालू आहे सगळीकडे. बघा सगळी तीनची टीम आहे. आपण टीमचा व्हिडिओ सगळा घेतलेला आहे, अपडेट घेतलेलं आहे. अनुभव म्हणजे त्यांना पहिल्यापासून ह्या क्षेत्रात ते किंग आहे नाही का. अनुभव म्हणते ना, ज्या क्षेत्रात माणूस किंग असतो त्याच क्षेत्रात काम करतं ते पहिल्यापासून. म्हणजे माझं वय पण नाही तेवढं तेवढं त्यांचा अनुभव आहे. या क्षेत्रात ते किंग आहे. त्याच्यामुळं जे कोणाला पण असे कोणत्या बी गोष्टीची अडचण असली कामाची, तर 100% व्हिडिओमध्ये नंबर आहे, त्या नंबरवर कॉल करा, तुम्हाला त्याचा रिप्लाय भेटून जाईल. तर नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. 111 आपलं चॅनल सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो बघा, आता आपले बागामध्ये पेटचे मुलं आलेले आहे. कामाची क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो. बघा किती सुटसुटीत काम चालू आहे. घडावर जे पानं आलेले जिथं औषध जात नाही, तर तिथं अशा प्रकारे पानं काढून राहिले आणि घड मोकळे करू राहिले. बघा मित्रांनो, बघा क्वालिटी बघा कामाची, एकदम एका लाईनीत दिसतंय घड. मित्रांनो बघा, जिथं समजा आपलं औषध जात नाही ना, त्या ठिकाणचे पानं काढणे आणि वर काडी बांधणे, तर केलेल्या कामाचा फरक बघा मित्रांनो, किती सुटसुटीत काम होतं. हे बघा एका लाईनीत घडत दिसू राहिले. कामाची क्वालिटी आणि क्वांटिटी बघा, एकदम व्यवस्थित काम चालू आहे. त्यांच्या मागं थांबावं नाही लागत, काही नाही. एकदम त्यांच्या हिशोबाने इनामदारीने काम करतात मित्रांनो. आणि त्यांच्या कामाची क्वालिटी एकदम फिनिशिंगमध्ये राहते. हे बघा एकसारखं बघा तुम्ही, इडून तिडून किती एकसारखी घड आणि एकसारखी कामाची क्वालिटी दिसते. कामाचा स्पीड पण बघा मित्रांनो, 1 तास नाही झाला त्यांना येऊन, तर कामं पण इतकं फास्टमध्ये आणि एकदम व्यवस्थित करते. तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा मित्रांनो. डेली रुटीनच्या हिशोबाने आपण व्हिडिओ बनवत असतो द्राक्ष बागावर. आणि एक्सपोर्टचं काम आहे सगळं, लोकलचं काम नाही आपलं. आपलं दरवर्षी एक्सपोर्ट जातो माल. मागच्या वर्षी पण एक्सपोर्ट झालं, आणि ह्या वर्षी पण एक्सपोर्टचं काम चालू आहे आपलं. बघा कामाची क्वालिटी. ही त्यांची टीम आहे, टीम मोठी, सगळ्यात मोठी 20 जणांची टीम आहे बघा. आता जिकडं झालेलं आहे काम त्यांचं बघा मित्रांनो, बागाच म्हणजे पहिला वेगळा दिसत होता ना, आता वेगळा दिसू राहिला बघा. मालाचे कसे थोपचे थोप दिसते बघा मित्रांनो. बघा मित्रांनो क्वालिटी बघा मित्रांनो, कशा थोपचे थोप दिसू राहिली झाडाची. माल बघा मित्रांनो कसं एका लाईनीत घेतलेलं आहे. आणि गाड्याची फिनिशिंग पण बघा, कामाची क्वालिटी. ते बघा मित्रांनो, बाबा आहे आपले, त्यांचं वय 50, म्हणजे कामाच्या हिशोबाने त्यांचे पुरं आयुष्य द्राक्ष बागातच गेलेले. कामाची फिनिशिंग बघा मित्रांनो.
म्हणजे जेवढं माझं वय नाही तेवढं त्यांचं अनुभव दिसतं. द्राक्ष बागातच काम करता करता हे होईल. बघा मित्रांनो, क्वालिटी बघा कामाची, एकदम सुटसुटीत काम चालतं आणि मागं थांबायची गरज पण नाही. त्यांच्या हिशोबाने बरोबर काम करतात. तर नंबर तुमचा त्यांचा नंबर आपण ॲड करणार व्हिडिओमध्ये, नाव आणि नंबर. तर जे कोणाला असं नाही का एकदम व्यवस्थित काम करायचं असलं तर कॉन्टॅक्ट करा मित्रांनो. बघा कामाची क्वालिटी, त्याच्यात आपण गावाचं नाव आणि नंबर आणि टोळी प्रमुख यांचं नाव पण ॲड करणार आहे. तर जे कोणाला असं म्हणजे सुटसुटीत एकदम हिशोबाने काम करून घ्यायचं असेल तर त्यांना संपर्क करा मित्रांनो. आपले सगळे व्हिडिओ व्हायरल गेलेले मित्रांनो. तर कशावरून गेले, हे कामाच्या क्वालिटीवरून कळतं का काम कसं होतं म्हणून. नमस्कार मित्रांनो, आपल्या बागात आपण कोकणी बोलवलेली कामाला आणि मालाचा लोड वाढायला लागला होता अचानक. तर फांद्या बांधलेल्या नव्हत्या, फांद्या खाली येत होत्या, घडं खाली लोंबत होते. तर आपण त्यांच्यापासून काम करून घेतलेलं आहे मित्रांनो. तर झाडाला आहे ना ऊन नाही लागू म्हणून, म्हणजे द्राक्षाला ऊन नाही लागू म्हणून आपण फांद्या आहे ना एकदम व्यवस्थित बांधलेले आहे. घडावर ऊन पडू नये म्हणून आपण सावली केलेली आहे. मित्रांनो काम झालेलं आहे बघा तुम्हाला मित्रांनो कसं काम झालेलं आहे. कोकणी लावलेली आहे, चला तुम्हाला दाखवतो मी आता. हे बघा माल आहे आपला, हा एका लाईनीत करून घेतलेला आहे बघा. हे बघा, बघा मित्रांनो, चला तुम्हाला व्हिडिओ दाखवतो मी पुढं नेक्स्ट. चला, एक नंबर क्वालिटी काम केलेलं आहे त्यांनी आणि ऊन पडू नये म्हणून आहे आपलं सगळं. आणि घडे एका लाईनीत बांधल्यावर फवारा मारायला काही अडचण येणार नाही. जिथं जिथं रोग येऊ नये म्हणून जिथं फवारा आपला जात नाही तिथं जागा करून घेतलेली, वरचे घडं खाली केलेले, खालचे घडं वर टाकलेले. तर बघा मित्रांनो कसं काम चालू होतं त्यांचं.